वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे असे संतांनी सांगून ठेवले, पण आज हा विचार लुप्त होत चालला आहे। कारण मानवाने वृक्षवल्लीवर हल्ला करून त्यांना जमीनदोस्त करीत आपला निवारा उभा केला। त्यामुळे झाडांची कमी झाली, यातून तापमानात वाढ झाली, प्रत्येक मोसमाचे चक्रच बदलले। आज आपल्याला शुद्ध हवा मिळत नसल्याने नको त्या समस्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत शासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात, पण त्यांना हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही। आणि याचमुळे समाजसेवेचे व्रत घेतलेले आणि पर्यावरणावर प्रेम करणारे काही तरुणांनी एकत्र येत येत्या काही दिवसात तब्बल 10,000 झाडे लावण्याचा संकल्प सोडलाय। नाशिक रोड, जेल रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार, संतोष अण्णा पिल्ले, धनंजय लोखंडे, सचिन देसले, प्रवीण पवार, गोरख चकोर, गोपी साडी यांनी एक पाऊल जनसहभागातून हरित नाशिककडे हे घोषवाक्य घोषित करून तब्बल 10,000 रुपये लागवड मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेचा शुभारंभ दिनांक 8 जून रोजी जेल रोड येथे संपन्न झाला। यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी मनपा सभापती प्रशांत दिवे, माजी नगरसेविका मंगला आढाव, सागर भोजने, मनपा वृक्ष संवर्धन विभागाचे भदाणे साहेब, प्रदीप चौधरी आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। आजकालच्या मौज मजेच्या दुनियेत भौतिक सुखांचा त्याग करून पर्यावरणाचे महत्त्व आणि गरज ओळखून सचिन पवार, संतोष अण्णा पिल्ले, धनंजय लोखंडे, सचिन देसले, प्रवीण पवार, गोरख चकोर, गोपी साडी यांनी वृक्ष लागवडीचा जो संकल्प सोडलाय हा निश्चितच अभिमानास्पद असून इतरांनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे। विशेष म्हणजे या युवकांनी कोणत्याही संघटनेचा अथवा मंडळाचा आधार न घेता स्वयंपूर्ण हे कार्य सुरू केलंय। जर कोणाला आपल्या घराजवळ बागेत किंवा इतर ठिकाणी वृक्ष लागवड करायची असेल तर त्यांनी या आयोजकांशी संपर्क करून वृक्ष घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले। आताच या कॉलनीवासियांनी एक उपक्रम हाती घेतलेला आहे, ज्याच्यात त्यांनी 10,000 झाडं लागवडीचा संकल्प ठेवलेला आहे आणि 3 वर्ष हे सर्व लोक या झाडांचं संगोपन देखील करणार आहेत। असंच जर का सर्व नाशिककरांनी ठरवलं तर आपलं नाशिक तर हरित नाशिक आहेच, पण महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर आणि थंड हवेचं ठिकाण आपलं नाशिक होऊ शकतं। मी सगळ्यांचं परत अभिनंदन करतो की यांनी एवढा चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। महानगरपालिका सगळ्यांसोबत आहेच, आपण कधीही आणि कुठेही रोपं मागा, आम्ही आपल्या घरपोच रोपं पोचवण्याचा प्रयत्न करू आणि प्लांटेशनसाठी देखील आम्ही आपल्यासोबत असू। थँक्यू। देसले, प्रवीण भाऊ पवार, सागर नाना भोजने, गोपी साळी व इतर माझे सहकर्मी यांनी संकल्पना घेतली की येत्या काळात आज जी परिस्थिती बघता त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते। आज जो नाशिकचा हिल स्टेशन म्हटलं जायचं महाराष्ट्रातलं, तर आजची परिस्थिती बघता आता ते हिल स्टेशन राहिलंय का, ते वातावरण राहिलंय का? तर आता त्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला कोणाला तरी पुढाकार घेऊन आणि हरित नाशिक करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे। हा संकल्पना आम्ही सगळ्यांनी घेतली आणि त्याच्यातून 10,000 झाडं लावण्याची संकल्पना आम्ही सर्वांनी एकजुटीने मांडली। तर त्याच्यात सर्वांचं सहकार्य भेटतंय। तर मी सर्व सामान्य जनतेला सांगू इच्छितो, या संकल्पनेला सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे। धनु लोखंडे, संतोष पिल्ले आणि त्यांचे सर्व मित्र परिवाराच्या वतीने एक अतिशय चांगल्या प्रकारचा संकल्प त्यांनी केलेला आहे। आपल्याला सध्या माहीत आहे की शहरामध्ये जंगलाचं राज सुरू आहे। जंगल राज म्हणल्यानंतर सिमेंटाचं जंगल अशा प्रकारचं आहे आणि मग त्याचा दुष्परिणाम काय होतो तर आपण बघतो आहे की या ठिकाणी कधी पाऊस येणं, कधी ऊन पडणं, जे ऋतू असतं ते ऋतूचा समतोल त्या ठिकाणी बिघडला आणि त्याचं मुख्य कारण असेल तर या ठिकाणी डोंगर खाणीच्या रूपाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहे। सिमेंट कॉन्क्रीटचे मोठमोठे घरं त्या ठिकाणी झालेले आहे आणि प्रामुख्यानं जेवढे झाडं पाहिजे तेवढे झाडं मात्र आज शहरामध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी जे काही मी सांगितल्याप्रमाणे वेळेअभावी पाऊस येणं, वेळेअभावी ऊन येणं, हे जे काही गोष्टी घडत असतात त्याचा समतोल या ठिकाणी बिघडलेला आहे आणि म्हणून सगळ्यांनी संकल्प केला तो अतिशय चांगला आहे। या ठिकाणी जवळजवळ 200 झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे। 10,000 टोटल 10,000 झाडं शहरामध्ये लावण्याचा संकल्प त्यांनी केला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं एक चांगलं कार्य ते करत आहे। आणि हे करत असताना कुठल्याही राजकीय पक्ष किंवा कुठलंही मंडळ याचा विचार न करता जे काही फ्रेंड सर्कल आहे, जे काही मित्रपरिवार आहे, जे एक दररोज भेटतात, बोलतात,
त्यांनी हा विचार केला आणि त्यांच्या विचारामधून एक चांगला संकल्प या ठिकाणी उभा राहतोय, याचा निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे। आणि ही झाडं जरी लावले परंतु ते वाचले पाहिजे या दृष्टिकोनातून देखील तुम्हाला काम करायचं आहे। 3 वर्ष संगोपन करणं, तिथं संगोपन या ठिकाणी करण्याचा संकल्प त्यांनी 3 वर्ष संगोपन करणं असे ते सांगता आहे आणि म्हणून हे संगोपन झालं पाहिजे, झाडं वाढली पाहिजे, शहरामध्ये झाडं जगली पाहिजे या दृष्टिकोनातून ते काम करताय। त्या सर्वांना मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि 6 जून शिवराज्याभिषेक दिन याचं औचित्य साधून आमच्या जेलरोडमधील सर्व आमच्या तरुण युवकांनी, सर्व आमच्या मित्रपरिवारांनी आणि महापालिकेच्या सहकार्याने आमच्या जेलरोडमध्ये प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये 10,000 झाडं लावण्याचा संकल्प केला आहे। खरं तर सर्वप्रथम मी आमच्या तरुण मित्रांचं, तरुण आमच्या बांधवांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। खरं तर आपण बघत आहात की आज आपण जर तापमान बघितलं तर 40 डिग्रीच्या वर गेलं आणि अजून काही दिवसातच ते 50च्या वर जाईल आणि 60च्या वर जर गेलं तर माणसं जळून मरतील। त्याच्यामुळं ह्या पृथ्वीला, या सृष्टीला कोणी वाचू शकत असेल तर ते म्हणजे एकमेव झाड आहे। आज आपण बघितलं तर झाडाचं महत्त्व या भारत देशात जर बघितलं तर आजच्या तारखेला 500 कोटी झाडांची कमतरता आहे आणि खरं तर प्रत्येक युवकाने हा संकल्प केला पाहिजे। आमच्या जेलरोडच्या तरुणांचा खऱ्या अर्थाने आदर्श घेतला पाहिजे। त्या प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये वृक्षारोपण केलं पाहिजे। मी आमच्या तरुण मित्रांचं आणि महानगरपालिकेचं मनापासून आभार व्यक्त करेल। खरं तर आमचे मदाने साहेब अतिशय कर्तव्यपर अधिकारी आहेत आणि साहेब नेहमीच म्हणजे ते त्यांचं सर्वात जास्त प्रेम जर विचारलं तर ते माझं पहिलं कुटुंब झाडं आणि दुसरं कुटुंब माझं घर आहे। म्हणजे झाडांवर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व, नेहमी झाडांमध्येच रमणारं, झाडांमध्येच राहणारं हे व्यक्तिमत्व आहेत। आमचे साहेब पण नेहमीच महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे सर्व अधिकारी सन्माननीय आयुक्तांच्या सहकार्याने काम करत असतात। मी ह्या आमच्या तरुणांना, महानगरपालिकेला मनापासून शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो। साहेब, तुम्ही जो काही उपक्रम हाती घेतलाय वृक्ष बँक, त्याला निश्चितच नाशिककर भरभरून पाठिंबा देतील अशी मला खात्री आहे। मी एक नगरसेवक म्हणून, आमच्या सन्माननीय नानी मंगलाताई आढाव, आम्ही दोघंही नगरसेवक म्हणून ह्या आमच्या तरुण मित्रमंडळीला, मग त्यामध्ये आमचे धनुभाऊ लोखंडे असेल, आमचे अण्णा असेल, आमचे सर्वच, राजाभाऊ असेल, आमचा प्रवीण असेल, सर्व सचिन भाऊ असेल, सर्वजण, मी सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करेन आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो। एक पाऊल पुढे हरित नाशिक अशी एक संकल्पना आमचे मित्र संतोष अण्णा पिल्ले, धनुभाऊ लोखंडे, प्रवीण भाऊ पवार, सचिन नाना पवार, सचिन नाना देसले यांनी जी संकल्पना मांडली त्याच्यात शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि सर्व नागरिकांना, मित्रपरिवारांना आमची कळकळीची विनंती आहे, याच्यात सर्वांनी सहभागी व्हावे, सहकार्य करावे आणि यांच्या या उपक्रमाला मनापासून आम्ही शुभेच्छा देतो। आमच्या मंडळाच्या वतीने, शिवसेना पक्ष नाशिक रोड जेलरोड विभागाच्या वतीने त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। परवाच आपण 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे। पर्यावरण दिवसाच्या अनुषंगाने मान्सूनचा पिरियड सुरू झालेला आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही एक ट्री बँक तयार केलेली आहे। त्या ट्री बँकमध्ये जवळपास 1 लाख आणि नाशिक शहरातील जे नागरिक वृक्षांची मागणी करीत त्या सर्व नागरिकांना आम्ही वृक्ष प्रोव्हाइड करणार आहोत आणि आज या कॉलनीमध्ये अतिशय स्तुत्य उपक्रम आपण राबवलेला आहे। जवळपास 10,000 झाडांचं प्लांटेशन आपण या कॉलनीच्या माध्यमातून करत आहात। ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे। मी नाशिककरांना अशी विनंती करतो की याच कॉलनीचा आदर्श घेऊन नाशिक शहरामध्ये पण मोठ्यात मोठं प्लांटेशन करावं आणि आपलं नाशिक जे आहे ते हरित करावं। नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागडे, नाशिक।